हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी टेरेसवरती आली होती व्लॉग अपलोड करण्यासाठी। तर म्हटलं चला नवीन व्लॉगची सुरुवातसुद्धा इथूनच करावी। सकाळचं वातावरण खूप प्रसन्न आणि खूपच छान आहे, म्हणून आपल्या आजच्या व्लॉगची सुरुवात मी आत्ता सकाळी सकाळी टेरेसवरून करत आहे। तर आज सकाळपासूनचा व्लॉग मी शूटच केला नाही, तर आता डायरेक्ट दुपारी 11:30 पावणे 12 वाजलेले तेव्हा आपल्या व्लॉगला सुरुवात करते। तर सकाळी सकाळी मी टेरेसवरून तुम्हाला माझं सकाळचं आजूबाजूचं सगळं वातावरण दाखवलं होतं। त्याच्यानंतर काही मला शूट घेणं झालं नाही, कारण तिला बरं वाटत नाही, खाणं पिणं औषधं पाजणं हे चालू आहे आणि औषधं पाजली गोळ्या वगैरे खायला दिल्या की लगेचच उलटी करून टाकते। तर मग काल तिला इंजेक्शन घेतलं होतं, मग आता म्हटलं तुला औषधं नाही खायची तर आता अजून आपण जाऊन इंजेक्शनच घेऊया। मग आता थोडीशी तब्येत बरी आहे, पण एक्झाम आलेले आहेत, मग कशाला घेऊन बसायचं, म्हणून मग आता परत जाते क्लिनिकला आणि आता पण एक इंजेक्शन देऊन येते। तसं काल डॉक्टर अशी बोललीच होती की बरी नाही झाली तर मी उद्या अजून एकदा घेऊन येईल। आता सध्या तब्येत ठीक आहे, पण मग नको घेऊन बसूया, एकदा एक इंजेक्शन घेऊनच घेते, म्हणजे उद्या एकदम क्लिअर होईल आणि उद्यापासून स्कूलमध्ये जाईल। शाळेतही गेली नाही ती, म्हणजे मग माझं पण सगळं रुटीन डिस्टर्ब झालं होतं आणि सतत काहीतरी बनवून दे खायला, हे दे ते दे, हे नको ते नको असं नाटक चालू आहे। मग आवरून घेतली, कामं जायचं होतं क्लिनिकला म्हणून आणि आता निघालोय। मग तर ऊन खूप बाहेर असल्यामुळं स्कार्फ बांधून कव्हर करून घेते आणि मग शो आत बसून खा, तुम्ही आतमध्ये जा, सांडू दे, एका जागेवर बसा, सोफ्यावर नका बसू, फक्त जा, मी येतो, दारात नको उन्हात नको जा। हिचा पण तर मुंग्या होणारच ना सांडल्यावर, जा लवकर जा ना। किती सांडलं बघ बरं, नीट खाता येत नाही का? जा, चमची एवढी मोठी घेतली तर काय होणार आहे? आणि दार उघडं ठेवून जाऊ नको कुठं, नीचे बैठ के खाना एक जगह पे, गिराना नहीं। चल बेटा, घेतली का ती? सायकल काढा बाजूला आणि गेट बंद करून काढते सायकल, तिकडं आतमध्ये सावलीतच लाव ना आतमध्ये, आणि गेट बंद करून घे। क्लिनिकमध्ये मुद्दामच थोडीशी लेट गेली होती दुपारच्या वेळी, कारण गर्दी असते तर उशीर लागतो म्हणून। तरी सुद्धा गर्दी तर होतीच फार आणि ऊन झालेले, आता घरी जायला 1 वाजून गेलेले आहेत आम्हाला निघायला। साडे 11ला शाळा सुटली का लगेचच शिवांश घरी येतो, चेंज वगैरे करतो आणि त्याचा हा जवळच राहणारा मित्रसुद्धा लगेचच येतो। दोघं जण मिळून मग बसलेले आहेत बाहेर, चिवडा खात आहेत। तर म्हणजे थोडा वेळ आरवी घरी येईपर्यंत याच्यासोबत खेळणं वगैरे टाइमपास चालू असतो त्याचा। आरवी आल्यानंतर मग जेवण वगैरे करून नंतर होमवर्क करायला बसतात दोघं जण। तर आजारी पडलं की काय पण खायला भेटतं, जे मनात जे मागेल ते खायला भेटतं ना। मलाही खावं वाटते, ती बनवून दे, लगेच मम्मी ते बनवून देते, परत म्हणायचं नको मला आता हे खायचंय ते बनवून दे, लगेच मम्मी ते बनवून देते, असं असतं। मग आमच्यात पण असंच आहे, आता पास्ता खायचाय आणि म्हणून आता पास्ता बनवायला लागली आणि परत संध्याकाळी पनीरची भाजी खायची, म्हणून परत संध्याकाळी रात्रीच्या जेवणात पनीर बनवायला लागली। तर पोरगी आजारी पडली आणि आता नीट झाली, पण मज्जा आहे तिची ना पोरी। मग आता संध्याकाळच्या आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता हिला भूक लागली, तर म्हणे पास्ता बनवून दे। तर आता तिच्यासाठी पास्ता बनवायला टाकलाय आणि रात्रीच्या भाजीत बनवायचं आहे, पनीरची भाजी बनवायची। तर पनीरच्या भाजीची तयारी करायची आणि अजून आमचा चहा पाणी बाकी आहे। चहा सोडला होता पण एवढा कंट्रोल होत नाही, तरी आठवण येते चहाची रोज, म्हणून आता चहा पण करून पिणार आहे, थोडासा पिते, पण थोडीशी साखर कमी टाकून पिते मग। तर आता इथं पास्ता बॉईल होईपर्यंत इकडच्या बाजूला चहा बनवते, शिवांश आणि आरूला दूध बनवून देते आणि आतूला विचारते चहा पिणार आहेत का त्या। दूध पिणार बेटा? नाही का? नाही प्यायचं दूध? पास्ता खाणार, दूध नाही प्यायचं? जा ना मग, तोपर्यंत अभ्यासाची तयारी कर, काहीतरी करून घेऊन उद्या स्कूल जायचंय ना। कंप्लीट केलं का? हा, का बरं नाही केलं? कधी करायचे ते? करून घे ना मग, आकाश कडून बुक घे आणि करून घे सगळं कंप्लीट। ते मत देना साइकिल, हाँ किसी को क्यों देता है तू तेरी साइकिल? ऐसे ही करता है, पहली बार भी तूने ऐसा ही किया था, दूसरों को देता है चलाने और फिर टूट फूट जाती है तो फिर रोते बैठता है। नहीं दीजिए,
दूध पिया, आता बाहेर जाऊ नको खेळायला, गरम होते बाहेर, इतका घाम येतोय. बुक काढ आणि लर्न कर, ठीक है. मेरे पास बैठ के लिखना, आतू के पास से क्वेश्चन लिख के लाना खाली. हा काय नाही, काय करायचे मग, काय करायचे. जाऊ नको बाहेर शिव. आता तू काय केलं ट्युशन मध्ये, दाखव बरं मला. तर आता मी इथं पास्ता बनवायची तयारी करते आणि संध्याकाळच्या रात्रीच्या स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी आणि पोळी बनवायची आहे. तर आता हिला पास्ता खायचा होता, मग आजारी होती बिचारी, तर कसं नाही पण म्हणायचं, ठीक आहे म्हटलं बेटा मी बनवून देते. किती वेळ लागतो असं पण बनवायला. आणि काही ठराविक भाज्या किंवा काही ठराविक पदार्थ माझ्या घरी ना दीदी बनवतात, म्हणजे माझ्या ननंदबाई बनवतात. आणि त्यांना पण आवडतं बनवायला, पण त्यांना वेळ भेटत नाही. पेपर चेकिंग, क्लासेस, पेपर काढायचे, हे ते खूप सारं असतं, ते शाळांचं काम भरपूर असतं. त्याच्यामुळं मग काही नाही, मी म्हणते की काही नाही, मुलांचा होमवर्क वगैरे करून घ्या, त्यांचा अभ्यास करून घ्या, मला काही नाही, स्वयंपाक वगैरे मी करून घेते. पण खरं तर पंजाबी भाज्या वगैरे ज्या आहेत ना ते दीदी फार छान बनवतात. छोलेची भाजीसुद्धा खूप छान बनवतात, खूप टेस्टी बनवतात. त्यांच्या हाताला म्हणजे पंजाबी जे आयटम आहेत त्यांना फार चव लागते. तर म्हणून म्हटलं ठीक आहे तुम्ही बनवा पनीरची भाजी, मी हिला पास्ता बनवून देते आणि नंतर चपात्या लाटून घेते. आणि भात वगैरे काही आज बनवायचा नाही, कारण आता हा पास्ता खातील मुलं तर त्यांना काही एवढी भूक राहणार नाही. तर त्याच्यासाठी मी भाज्या वगैरे कट करून घेतल्या. तर पास्ता बनवण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी असते. जनरली पास्ता म्हणजे ते चिल्ली सॉस आणि ते कॅचअप वगैरे टाकून असं बनवतात, पण मला ते आवडत नाही. मी शक्यतो हे सॉसेस वगैरे खाणं टाळतेच, कारण नसतं चांगलं ते त्यातमध्ये, म्हणजे चांगलंच नाही राहत आपल्या शरीरासाठी. म्हणून मी आणतच नाही, घरात ठेवतच नाही. माझ्या घरात मॅगी आणि बिस्किटसुद्धा नसतं, कधीतरी इमर्जन्सीमध्ये मी ते ठेवते. आणि आज आरूचा हट्ट होता की मला मॅगी बनवून दे. म्हटलं नाही बेटा मी पास्ता बनवून देते पाहिजे तर, पण मॅगी सध्या तरी आजारी असताना तुला बनवून देणार नाही. म्हणून मग मी पास्त्यामध्ये सगळ्या भाज्या कट करून टाकते. गाजर आणि शिमला मिरची आज नव्हतं तरीसुद्धा कोबी, वटाणे, कांदा आणि टोमॅटो घेतलेले मी. तर अर्धा पास्ता घ्यायचा आणि अर्ध्या प्रमाणात तर भाजीपालाच घ्यायचा, म्हणजे भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात जातात. आणि मकाई म्हणजे मकाचे दाणे बॉईल केलेले होते म्हणून ते सुद्धा सोलून टाकलेले आहेत मी. आणि बघा कसं असतं ना, जेवढं होईल तेवढं खाण्यापिण्यामध्ये स्वतःच्या हेल्थमध्ये जर आपण खर्च करतो तो वाया जात नाही. म्हणून मी रोजच्या जेवणामध्ये साधं नमक वापरण्यापेक्षा सेंधा नमक वापरते. तर सेंधा नमक थोडंसं महाग पडतं पण चालतं. साधं नमकही ठेवते, पण ते भाजीपाला धुण्यासाठी ठेवते. फ्लावर कोबी अशा ज्या भाज्या आहेत की ज्यांच्यावरती खूप सारी औषधं फवारली जातात त्या भाज्या धुण्यासाठी मी साधं नमक घरात ठेवते आणि शक्यतो सेंधा नमक वापरते स्वयंपाकामध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं आपण पोहे किंवा उपमाला जशी फोडणी देतो ना तशीच फोडणी देऊन घेते. हळद म्हणजे जनरली चायनीज जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये कोथिंबीर, हळद असं वगैरे टाकत नाहीत, पण आपल्या महाराष्ट्रीयन प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर आणि हळद याच्याशिवाय तो अधुरा आणि अपुरा असतो. तर ही माझी जनरली आणि स्पेशली माझी रेसिपी आहे. मी या पद्धतीने पास्ता बनवते जे की मुलांना सुद्धा हेल्दी असावं, त्याने काही नुकसान होऊ नये या पद्धतीने. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा, फार टेस्टी आणि छान होतो हा पास्ता. तर आता मस्तपैकी ह्या भाज्या फ्राय केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे कोथिंबीर वगैरे. आणि कोथिंबीरवाला पास्ता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगत राहा. तर पास्ता रेडी आहे, आरूसाठी काढलेला आहे मी. तर हा पास्ता खरोखर खूपच छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता मी देते तिला खायला पास्ता हा. दीदींना सुद्धा सांगते तुम्ही सुद्धा टेस्ट करून घ्या. तर चालू आहे इथे दीदींचं काहीतरी काम चालू आहे. तर म्हटलं तुम्ही टेस्ट करून बघा तुम्ही आणि आरू दोघी मिळून खाऊन घ्या.